वर्णाविते थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगू नये. उदंडची झाले जलमुनिया मेले होऊनिया गेले रावरंग. त्यांचे नाम कोणी नेघे चराचरी साहै वेदचारी वर्णिताती. अक्षय अढळ चळेना ढळेना तया नारायणा ध्यात जावे. तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्ती ध्याता जन्म मरण व्यथा दूर होती. उदंडची झाले जलमुनिया मेले होनिया गेले रावरंक. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दळाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका. प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराचे स्वतः चरणावरी ठेवणे माथा साष्टांग दंडवत. दुसरी वंदू सारजाचे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पाहिजे सहजादीच्या चरणमजा दंडवत. आता वंदुदेव ब्राह्मण जांजली पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माशी दंडवत. आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार जनतया माशी दंडवत. आता नमो रंग भूमिका. आता नमो रंग भूमिका. आता नमो रंग भूमिका. आता नमो रंग भूमिका. कीर्तने उभे होते लोका. कीर्तने होते कीर्तने उभे होती लोका. कीर्तने उभे होती लोका. टाळ मृदंग श्रोते देखा. टाळ मृदंग श्रोते देखा. टाळ मृदंग श्रोते देखा. टाळ मृदंग श्रोते देखा. दया माझे दंडवत. दया माझे दंडवत. दया माझे दंडवत. दया माझे दंडवत. प्रथम नमन करू गणनाथा. 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 ऐसे नमन करुणे सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे. वर्णाविते थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगू नये. उदंडची झाले जलमुनिया मेले होवनिया गेले रावरंक. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने कार्यक्रम. इथे जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची कल्पना आहे. तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित पण आता आपल्यात नसलेले स्वर्गीय निवृत्ती शंकररावजी कावळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांच्या धर्मपत्नी बाबूताई, दोन्ही मुलं अनिल आणि सचिन, दोन पुतणे संजय आणि सुनील, चार पुतण्या मंगलाताई, अलकाताई, रेखाताई, वर्षाताई, दोन नातू संदीप न विशाल. या सर्व परिवाराच्या वतीनं आमचे बाकेरावजी पाटील
यांच्या माध्यमातून मिळालेलं हे निमंत्रण आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित थोर मृदंगाचार्य भरतजी महाराज पठाणे, गायनाचार्य कत्रे महाराज, पुन्हा खिल्लारी महाराज, पुन्हा संबळे महाराज, त्या तिन्ही महाराजांना नमस्कार. ते टाळकरी, इकडचे टाळकरी, विनेकरी, भालदार, चोपदार, छोटे छोटे साधक, त्या साधकांना तयार करणारे त्यांचे गुरुजी, त्यांनाही वंदन करतो. रमेश पाटील, बरेचसे कावळे आलेले आहे कारण कीर्तन ढोकायचं आहे, आमचा पक्ष आहे. वाघ कसे काय शिरले मध्ये कोणास माहीत. आता शिरणं चालूच आहे म्हणा. उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि कावळे परिवाराचे नाते गोते, या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला राजूराला कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल विठ्ठल अतिशय सुंदर नियोजन कावळे परिवाराने केलं. काट कसर नाही, भागवा भागवी नाही. महाराष्ट्रात गाजलेले सगळे गुणीजन आणले, टाळकरी आणले, भालदार, चोपदार, विनेकरी, कशात काही कसर ठेवली नाही. निमोन आमच्या आवडीची साऊंड सिस्टीम आणली म्हणून पुन्हा धन्यवाद. शूटिंगवाले, पत्रकार, तुम्हालाही धन्यवाद. अतिशय सुंदर नियोजन केलं म्हणून अनिल, सचिन, संजय, सुनील या सर्वांना धन्यवाद देतोच. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन विविध क्षेत्रातून सगळी मोठी मोठी मंडळी येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. कावळे परिवाराच्या वतीनं श्रोत्यांनाही धन्यवाद. विठ्ठल वाघ गुरुजी, वाघ सर, अति परिचय खोटा मान राहत नाही, प्रगट दिसतो भानू जगी तुच्छ पायी. बरं का भाऊ, लघुशसी द्वितीयेचा वंदिती सर्व भावे, म्हणून सखया रे दूर देशी राहावे. अतिपरिचय, अतिपरिचय झाला की महत्व संपत, हे लक्षात ठेवा. जावाई पाहिजे भाऊ, पण दूरचा पाहिजे. 4-2 वर्षानं येणारा जावाई पाहिजे. 4-2 वर्षानं जर जावाई आला तर सासू नाचायचीच राहते. घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्यान पायन जावायाला. अरे जे लेकाला खाऊ घालत नाही ते जावायाला. नकाच मोती ठेवी गहाण, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान. नकाच मोती ठेवी गहाण, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान, राखी या मोगलाप्पा, परिस्थिती बिकट असू द्या, जे लेकाला खाऊ घालत नाही ते जावयाला. नाकाचा मोती ठेवी गहाण, पण राखे जावयाचा मान. पण बरं का आप्पा, जावाई 4-2 वर्षातून येणारा पाहिजे. जावाई जर दिवसात 4-2 वेळा येत असेल तर सासू दरवाजात उभी राहून वैतागून, हे जावाया, ते तांबडी बादली भरली ना नळावर, माझीच आहे, आण येताना, एवढा दर्जा खाली जातो. अतिपरिचय खोटा, अतिपरिचयात अवज्ञा भवती. अतिपरिचय झाला म्हणजे महत्व वाटत नाही. तसं बापाचं महत्व तोपर्यंत वाटत नाही जोपर्यंत बापाचं आपलं सानिध्य आहे. बाप गेल्यावर महत्व कळतं, लक्षात ठेवा. जोपर्यंत वडील घरी असतात
भाऊ वजनदार वाटतं घर, वजनदार. खोकत बसलेला बाप असू द्या, चिडचिड करणारा बाप असू द्या, शिव्या घालणारा बाप असू द्या, पण दुसऱ्याच्या स्तुतीमध्ये जे प्रेम नाही ते बापाच्या शिवीत आहे, हे लक्षात ठेवा. दुसरा स्वार्थासाठी तुमच्या तोंडावरून हात फिरवल आणि बाप तुमच्या हितासाठी थोबाडीत मारल, हा लक्षात घ्या. परत विठ्ठल एकदा वडील वारले बरं का आप्पा, किती मोठा फोटो लावा, घराचा दरारा जातो. वाघसर वजन जातं घराचं. आणि आता उठला सुटला व्याख्याता, कीर्तनकार, बुवा, प्रवचनकार, आईवर चालू आहे बोलणं. आई आई आई, चाला आईवर व्याख्यान आहे, आईवर कीर्तन आहे, आईवर प्रवचन आहे, आईवर पुस्तक काढलं त्याचं प्रकाशन आहे. अरे ठीक आहे, आम्ही त्याच्या विरोधात नाही, पण बापानं काय गोडं मारलं? बापाचं कुठं प्रेम? एकही बापावर बोलत नाही. प्रत्येक आईवर आईवर आईवर. हो ठीक आहे, ते कौतुकाचं पात्र आहेच, पण बाप कुठं कमी आहे? एका वाक्यात सांगतो भाऊ, आईपेक्षा काकणभर जास्त प्रेम बापाचं आहे. मग असं का झालं? आईचं समाज पाहतो, बापाचं लपून आहे, बस एवढाच फरक आहे. अरे गडबडा गडबडा लोळणारी माय दवाखान्यातली समाज पाहतो, पण त्यावेळेला टेन्शनमध्ये दवाखान्याच्या ग्राउंडवर न जेवणारा, रिकाम्या हाताने यरझारा घालणारा बाप समाजाला दिसत नाही. त्याचं कुठं प्रेम कमी आहे? किरकोळ संकट असेल भरत, तेव्हा आईची आठवण येते, किरकोळ संकटाच्या वेळी. पण संकट भयानक असेल तेव्हा बापच आठवतो. आप्पा चालता चालता पायात काटा भरला, सहज माणूस म्हणतो आई ग. हे ठरलेले शब्द आहे, आई ग. पण या उसातून त्या उसात चालला, मधल्या बांधावर साप उभा झाला, इथं आई ग नाही, बापरे. जेव्हा भयानक संकट असेल, किरकोळ संकटाच्या वेळेला आई. कावळे आले का? अजून भाद्रपद लागायचं आहे. ही मराठी त्यांना कळते. हा विठ्ठल माझ्या बोलण्याचा राग येत असेल मावल्यांना, माझ्यावर लाल डोळे करू नका. डोळे बंद करून आपला आपला बाप आठवा, मग कळेल मावल्यांना बापाचं केवढं प्रेम. एका वाक्यात सांगतो वाक्सर, एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडेल, पण लेकीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत नाही. किती दगडाच्या हृदयाचा बाप असू द्या. आणि ती 25 वर्षाची ताई, बाशिंग बांधलेली, शहनाईचे स्वर सुरू झाले, बाप भिंतीजवळ उदास होऊन उभा राहतो. पहिली मुलगी बापाजवळ येते सासरी जायच्या वेळेला, आणि माय लेकराच्या तोंडावरून हात फिरवते ना, तशी पप्पाच्या तोंडावरून हात फिरवून एवढंच म्हणते, बाबा खूप धावला बरं का आमच्यासाठी, आता तब्येतीची काळजी घ्या बस. कन्यादान सुखे जरी करी पिता, शोकांत ये अंतरिया. कलेजा का टुकड़ा जब पिता को छोड़ जाता है, तो पिता दीवाल पे सर पटक पटक के रोता है. हे निस्वार्थी प्रेम. पुराणाची पुराणं भरली भाऊ. जेव्हा जन्म झाला भगवान कृष्णाचा सेंट्रल जेलमध्ये, अगदी 2-2 मिनिटात सांगतो वाघसर, आणि 12ला मोकळे करतो. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणे. तरी मला एक शंका आलीच होती, स्वयंवरमध्ये कीर्तन आहे, हे बहुतेक नवरदेवाची खुर्ची ठेवतील म्हटलं. भाऊ म्हणले नाही नाही, कालपासून सांगतोय
बसायची व्यवस्था करा. म्हटलं पहा बरं, मला संशय आहेच. इथं आल्यावर पाहिलं तर खुर्चीच. कालचं कीर्तन भरत नांदेडला आहे तुला माहीत, वाढदिवस त्या आमदारचा 12 ते 2. मग तिथून समृद्धीला लागलो आम्ही हिंगोलीपासून वाशिम, बरोबर 530 किलोमीटर 4.25 तासात आलो. भाऊ जेवायच्या आधी हजर. आता म्हणलं तिथं जाऊ तेव्हा 10च वाजतील, ते तडजोड नाही, त्यांच्याकडून उशीर होऊ द्या, आपण 10लाच जायचं आणि तुम्ही कधी या, आम्ही 12ला सोडायचं. बरं का अप्पा, मी बापासाठी सांगतो. मामाच्या सेंट्रल जेलमध्ये भगवान कृष्णजी रात्री 12ला, आणि ते सौंदर्य पाहलन बापाला प्रेम आवरलं नाही. वसुदेवाला जेलमध्ये मिठी मारली आणि माय रडू लागली देवकी. मी माय बापासाठी 1-2 मिनिटात फक्त सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा, हे मायचं प्रेम जेलमध्ये. देवाच्या मायबापाचं सांगतो, आपल्याच जाऊ द्या, देवाचे मायबाप लपवा लपवा जगजेठी. अहो तुम्ही आठवा, देवकी म्हणाली तो पुढचा गेटच्या पुढचा मोठा दगड, त्या दगडावर माझ्या भावानं माझे 6 लेकरं असं तंगड धरायचा, गरगर गरगर फिरवायचा आणि नारळ देवापुढे फोडतं तसं डोकं फोडून मारायचा. 6 लेकरं मारले. एवढं तरी वाचवा, हे मायचं प्रेम. सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी, आणि उशीर करू नका. जणी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल, माझ्या बाळासी मारेल, माझ्या बाळासी मारेल. धनी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल, माझ्या बाळासी मारेल, माझ्या बाळासी मारेल. जणी कंसासी कळलं आणि माझ्या बाळाचे मारील, लपवा लपवा जगजेटी. हे मायचं प्रेम झालं वागसर. आता बापाचं सांगतो. अंधारी रात्र, सेंट्रल जेलमधलं प्रकरण, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, काळा कुट्टा अंधारनं यमुनेला पूर. तरी एवढ्या संकटाला बाप जुमानला नाही. लेकरू टोपल्यात घेतलं, गळ्या इतक्या पुराच्या पाण्यातून गेला. गोकुळामध्ये कृष्णाला ठेवून तांबडं फुटायच्या आधी सेंट्रल जेलमध्ये बाप वापस आला. अरे मग बापाचं कुठं प्रेम कमी? फक्त आईचं समाज पाहतो आणि बापाचं लपू नाही. तुम्ही रामायणात पहा, सुमंत प्रधानाने रथ वापस नेला. रात्रीचा प्रसंग आहे. 6 दिवस झाले होते बरं का भाऊ. आता मायचं प्रेम. पहिला प्रश्न सुमंताला विचारला, सुमंता बोला आई साहेब. आता सगळे रामायण ऐकलंय तुम्ही. 6 दिवसापूर्वी माझ्या रामाला वसिष्ठ गुरुजींनी सांगितलं होतं, रामा जी गुरुजी उद्या राज्याभिषेक आहे बरं का, काही नियम आहे सांगा गुरुजी. झोपायचं नाही आज आणि जेवायचं नाही, उपवास धरायचा. माझा राम आदल्या दिवशी सकाळपासून उपवासी बसला. दुसऱ्या दिवशी तसाच उपवासी उठला आणि वनवासात गेला. मी माय आहे त्याची. काही खाल्लं माझ्या रामाने? बा पहिला प्रश्न आईचा हाच असतो. तुमचे अनुभव आहे. तुम्ही कमाई करून घरी या, चौघाचे 4 प्रश्न आहे आप्पा. मुलगा विचारतो, बायको विचारते, बाप विचारतो, शेवटी माय. बाप विचारतो कितना कमाया, मुलगा विचारतो कितना बचाया.
बायको विचारते कितना लाया, माय विचारते कुछ खाया. हे एकच पात्र आहे, जेवणाची चव कशी करणार. माय कौशल्यानं विचारलं कुछ खाया था मेरे बेटे ने. माँ 3 दिन बीते बिनु जलपाना. सुमंत रडून सांगतोय पाणी नाही घेतलं 3 दिवस, जेवणाचं काय म्हणताय तुम्ही. आणि शृंगवेरपूर नावाचं गाव लागलं आई साहेब. तिथला भिल्ल लंगोटीवाला तो पाया पडू पडू रडला आणि माझ्या मालकाला फळं खाऊ घातली. श्री भगवान फल कछु खाई, शृंगवेरपुर पहुँचे जाई. सफर कैसी हुई. शृंगवेरपुर तक रथ थामा, बाद में नैया और बाद में तीनों पैदल गए. पैदल आणि मग माय रडू लागली. रघुनंदन पायी गेला, रथ कारे तू आणिला. पहिली प्रार्थना सूर्याला केली. सूर्यवंशी नारायण, सूर्यवंशी नारायण, सूर्यवंशी नारायण, सूर्यवंशी नारायण. माझा गायनासाठी टाळ्या वाजवा. बरोबर अर्ध काम तेच करतात, आपला प्रसंग उभं करण्याचा. पहिलं वर बघितलं वाक्सर आईनं, सूर्यवंशी नारायणा आणि माझा राघव येतो वना. सूर्यवंशी दिनकरा तापू नको रे भास्करा. हे मायचं प्रेम बिना चपलाच आहे. 14 वर्ष त्याला चटका बसणार नाही अशी काळजी घ्या. आणि मग जमिनीकडे पाहिलं आईनं, धरणी मातेला नमस्कार केला. अवधरणी माय बहिणी सांभाळावा कोदंड पाणी, सांभाळावा कोदंड पाणी, सांभाळावा कोदंड पाणी. धरणी माय बहिणी सांभाळावा कोदंड पाणी. बरं का किल्लारी बुवा, मायचं प्रेम सांगतो मी. आता पुढे चला. दशरथ राजे पडले होते 6 दिवसापासून. सुमंत प्रधानानं नमस्कार. रात्री 12ची घटना आहे. देखी सचिव जय जीव कही, केने उदंड प्रणाम. हुशार आहे रे भरत. त्याच्या गावाचं नाव काय भाऊ सांग रे. घडाटवाडी. बरोबर आहे का. हे घडाटवाडीच आहे. ठीक आहे. आता तो बारीक होता तेव्हापासून माझ्यासोबत खूप फिरला. काय वाटत. देखी सचिव जय जीव कही, केने उदंड प्रणाम. सुनत उठे उभ्या कुल नृपती, कहो सुमन कहा राम सियावर रामचंद्र की.
पहिला प्रश्न बरोबर आणलं माझ्या रामाला. 14 साल के पहले कोई नहीं आएगा सरकार, कोई नहीं आएगा. परिणाम राम राम कही राम, राम राम कही राम, तनु परिहरि रघुवर विरह राहू गए सुरधाम. वाक्सर 6 वेळा राम म्हणून बापानं प्राण सोडला. मी याकरता आपली वेळ घेतली. मायचं प्रेम, बापाचं प्रेम. माय कौशल्याचं प्रेम, भाऊ तिनं हंबरडा फोडला. आणि बापाचं राजा दशरथाचं प्रेम, त्यानं लेखासाठी प्राण सोडला. अरे कोणाचं कमी. म्हणून जोपर्यंत वडील आहे ना तोपर्यंत बापाचं महत्व कळत नाही. अनिल, सचिन, अरे तुम्ही दोघंही भाऊ तुमच्या कर्तृत्वानं खूप मोठे व्हा. पुऱ्या तालुक्यात तुमच्या पाठीहून शाबासकीची थाप पडू द्या. पण निवृत्ती पाटलाच्या शाबासकीत जे प्रेम न स्वाभिमान होता तो टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही, हे लक्षात ठेवा. पुत्राच्या विजये पिता संतोषत जाय. पुत्र विजयाचा खरा आनंद होत असतो तो जन्मदात्या बापाला. आता हे ईश्वर सृष्टीचा नियम आहे, जावं लागतं. गए हुए कभी आते नहीं, वो आते नहीं, लेकिन हर साल उनकी याद आती है. याचं नाव आहे पुण्य स्मरण. विठ्ठल एकच तास राहिला आता. अजिबात काळजी करू नका आप्पा. अजून वन्स मोर चालू आहे. मला काही कोणी वैताग, महाराष्ट्रात कोणी वैतागलं नाही भाऊ. मानव जन्म मिळाला त्याचंही महत्त्व आपल्याला कळत नाही. पण का मिळाला, कशासाठी? पुढचे सर्व जन्म संपवण्यासाठी. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येरझारे चिरा पडे. हे एवढं का? त्याची येरझार संपवण्यासाठी मानव जन्माची निर्मिती. म्हणजे याच्यात वैशिष्ट्य येरझारीमध्ये. अरे येरझार म्हणजे त्याच्यासारखं दुःख जगात नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे. बरं का भरत, अख्खा कार्यक्रम विचारात घ्या भाऊ, तर नुसत्या व्यथा शब्द आहे. व्यथाशिवाय दुसरं काही नाही. आईच्या पोटात व्यथा, बाळणपण व्यथा, बाळपण व्यथा, तारुण्य व्यथा, म्हातारपण व्यथा आणि मरण व्यथा. ही व्यथा लक्षात राहील ना. बरं, पुन्हा एकदा आईच्या पोटात असतानाची व्यथा, कारण उलट राहावं लागतं. गर्भी असता तिला दंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड. गर्भी असता तिला दंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली. गर्भी असता तिला दंड, वरती पाय खाली तोंड, गर्भी असता तिला दंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली. गर्भी असता तिला दंड, वरती पाय खाली तोंड, गर्भी असता तिला दंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड. गर्वी असता तिला दंड, वरती पाय खाली तोंड. आईच्या पोटात उलट राहावं लागतं. आपा पाय वर असतात, मुंडकं खाली. नजर चुकीनं एखादं याच्या उलट येतं राजू, त्याला पायाळू म्हणतात. पायाळू नाही तर सगळे डोकाळूच. प्रत्येकाचा जन्म डोक्याकडून का होतो, तर पोटात वर पाय खाली मुंडकं अशा पद्धतीनं राहावं लागतं. चुकून एखादा आलं ते पायाळू. आणि त्या पायाळूमध्ये पुन्हा 2 विभाग असतात. पायाकडून जन्माला येतं बरं का वाक्सर, पण खाली मान घालून येतं, एक वर बघत येतं. जे वर बघत येतं त्याला आकाशातलं कळतं, खाली मान घालून येतं त्याला जमिनीतलं कळतं. आणि नुसतं कळत नाही, त्याच्या डोळ्यात अंजन घालावं लागतं.
आणि ते अंजन पिंपळगावच्या दुकानात मिळत नाही, तयार करावं लागतं. अमावस्येच्या रात्री काय टवकारले आता कीर्तनापेक्षा. 5 वस्तू जमा करायच्या बरं का. 5 वस्तू यादी करा. कावळ्याची जीभ, पालीचं शेपूट, घुबडाचा डोळा, वट वाघळीचा पंख. हे 4 झाले. यादी आहे लक्षात. पंख वट वाघुळीचा, डोळा घुबडाचा, जीभ कावळ्याची आणि शेपूट पालीचं. हे 4. पण ते 4 मळायचं ते कोलीच्या रक्तात. हे 5वं. मग ते त्याच्या डोळ्यात घाला की ते म्हणतं कशाला कोयते घेऊ घेऊ ऊस तोडतो, तुझा जुना वाडा नाही का गावातला, तिथं येडी बाबुळ आहे, तिथं लाव जशीबी. 10 हांडे सोन्याच्या मोहरानं भरलेले. ज्ञानोबारायांनी मान्य केलं का नाही. पाताळीचे निधान 10 किर अंजन परी होवावे लोचन पायाळाचे. पायाळू सगळे डोक्याकडून का जन्माला येतात याचं कारण गरबी असता दिला दंड, वरती पाय खाली तोंड. पाय वर असतात, मुंडकं खाली. आणि त्यावेळेला आईला इच्छा होते का नाही भाऊ, त्याला म्हणतात डोहाळे. कटवाम लवन मेळे गर्भवतीचे परती डोहाळे, तो चेवीन गर्भांग पोळे, तेने दुःखे लोळे अति दुःखी. अति गरम चहा मम्मी घेते का नाही, तेव्हा बिना कातडीचा गर्भ पोळतो. त्वचे विन गर्भांग पोळे. त्याला म्हणता येत नाही मम्मी जरा गार होऊ देत जा. हे पोटातली व्यथा. त्वचे विन गर्भांग पोळेन तेने दुःखे लोळते दुःखी. मग बाळणपणची व्यथा. प्रारब्ध अनुकूल असेल तर बाळणपण चांगलं होते, नाहीतर येताची कर्म जाड. तुझी मान अडकली आणि मान अडकली की डॉक्टर घाई घाई पाटील लवकर सांगा 2 पैकी 1 बाळ जगल नाही तर बाळाची आई जगल. जंत्रा आतुणी तार सोनार ओढी धरुणी कर, तेवी येवणीचे द्वार निघता बाळका दुःख होय. जसं सोनाराचा दृष्टांत आहे, जंत्रातून तार ओढतो का नाही सोनार, अगदी तसं बाळणपणाची व्यथा. बरं झालं बाळणपण. मग बाळपणची व्यथा काय सांगू द्विजा आता. विष्टामूत्र हाते चिवडिता भरे सर्वांग समजेना. हे बाळपण. बाळपणी वर्ष 12, बाळपणी वर्ष 12, बाळपणी वर्ष 12, बाळपणी वर्ष 12. ते तुझी गेली रे अवधारा, ते तुझी गेली रे अवधारा, ते तुझी गेली रे अवधारा, ते तुझी गेली रे अवधारा. तव तो होता निमासुरा, तव तो होता निमासुरा, तव तो होता निमासुरा, तव तो होता निमासुरा. खेळाचे विनोदे, खेळाचे विनोदे, खेळाचे विनोदे, खेळाचे विनोदे. वर्ष भरण्यासाठी, वर्ष भरण्यासाठी, वर्ष भरण्यासाठी, वर्ष भरण्यासाठी, यांचंच वर्णन आहे. कृष्ण डोलत डोलत आले आले राधे मंदिरात. बसा, परवाही होतोच आपण. विठ्ठल तुम्हाला पाठ नाही, हे नामदेवाचा गाथा आहे. त्याची सुरुवातच या अभंगाची. बाळपणी वर्ष 12
ती तुझी गेलेली अवधारात होता मासुरा खेळायची वर्षे भरली यासाठी तुझ्या हाती येईल काठी चावेना भाकरोटी ना खानोट लागले पैसता उंबरवटी का तळवटी आया बाया सांगती गोष्टी म्हणती म्हातारा बैल दृश्य कैसं अक्षय खोकळे या तसे खकारा म्हणते रांडेचा म्हातारा अजून मरणद्वारा किती दिवस वाचेल घरी जाऊन वाचा. ही सुरुवात बाळपण, ही बाळपणची व्यथा काय सांगू तुझा आता विष्टा मूत्र हाते चिवडीता भरे सर्वांग समजे ना. आणि मग व्यथा सुरू होते ते तारुण्याची. तारुण्याच्या मध्ये नमानी कोणासी, तारुण्याच्या मध्ये नमाने कोणासी, तारुण्याच्या मध्ये नमानी कोणासी, तारुण्याच्या मध्ये नमाने कोणासी, सदा मुसमुसी धुळी जैसा, सदा मुसमुसी धुळी जैसा, सदा मुसमुसी धुळी जैसा. तारुण्याच्या मध्ये नमाने कोणासी, सदा मुसमुसी धुळी जैसा, सदा मुसमुसी धुळी जैसा. तारुण्याच्या मध्ये नमानी कोणासी, मुसी मुसी धुळी जैसा, सदा मुसमुसी धुळी जैसा, धुळी जैसा, धुळी जैसा. तारुण्याच्या मध्ये न माणे कोणाशी सदा मुसमुसी धुळीचा वेठोणी वठोणी बांधला मुंडासा मिरवित म्हैसा जना माझे हाती दीडपान वरतीच मान नाही तो सन्मान बलियासी स्वानाचे परी हिंडी दारोदारी पाहे परणारी पापदृष्टी हे तारुण्याची व्यथा. आणि मग तारुण हो ना हो सिन हो काय पाठ करायला लागते पाठ. आता माझ्याच टिपणं पाठ करून चाललाय कार्यक्रम महाराष्ट्रात, त्याच्याही तारखा मिळत नाही. एकच प्रमाण त्यातलं पाठ. आता द्रौपदी माहिती नाही तेवढं ठोकतंय. आलं लक्षात मी काय म्हटलं ते हो 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 काय हो. मग तारुण्याचा उतरे भर म्हातारपण बैसे डोळीवर काळे केश होती शुभ्र आले वृद्धपण बोलती. मग म्हातारपणची व्यथा. म्हातारपणची व्यथा म्हणजे भाऊ कधी जाऊन पहा म्हातार त्या पोझिशनवर हात कपाळाला लावून पैसे, हात कपाळाला लावून पैसे, हात कपाळाला लावून पैसे. म्हातारपणी थेटे पडसे खोकला, म्हातारपणी थेटे पडसे खोकला, हात कपाळाला लावून पैसे, हात कपाळाला लावून पैसे, हात कपाळाला लावून पैसे, हात कपाळाला लावून पैसे. बरं का भरत ही म्हातारपणची व्यथा. कधी जा तर दरवाजात म्हातार त्या पोझिशनवर दिसेल. हात कपाळाला लावणी बैसे, खोबऱ्याची वाटी. पुढचं पाड आहे ना तुम्हाला हो म्हणत जा ना होला काय हरकत आहे. खोबऱ्याची वाटी झाले असे मुख गळत असे ना रेशमपुरी म्हातारी शेजारी म्हणती मरे नाका मेला कंटाळा आणीला येणे आम्हा बाईल मले खरं मरता तरी बरं नासविले घर थुंकुनिया. हे व्यथा म्हातारपणची. आणि मग जेव्हा मरणाची व्यथा सुरू होते एक एक रोमाच्या ठाई सहस्त्र विंचवाची वेदना पाही. मरण मरण म्हणजे जीव जातो ना तेव्हा शरीर सोडत नसते जीवाला. आपण म्हणतो ना 6 तास झाले टाकलंय खाली पण मरत नाही. अरे मरत नाही म्हणजे शरीर त्याला सोडत नाही. त्या जीवाला शरीर म्हणतं जीवा तू माझ्यात आहे ना तोपर्यंतच. तू गेल्यावर 70 वर्ष ज्या बंगल्यात राहिलो माझी पोरं 7 तास नाही ठेवायची. आणि तसंच आहे. माझं खोटं असेल तर मरून पहा. बाहेरची चर्चा आहे का उदास होऊन चर्चा चालते का हो कशा करता उशीर. ज्याला विचारलं ते वैतागून मुलगी यायची म्हणते बुवा ते त्याचं बोलणं पहा. कुठून दिल्लीहून. पागल झाला का म्हणा. दिल्लीहून मुलीची वाट पाहीपर्यंत डेड बॉडीचं काय होईल. आता कोणाची वाट बघू नका म्हणा. काढा काढा म्हणती यासी झाला भूमिभार. काळा काळा म्हणती अशी झाला भूमिभार. काळा काळा म्हणती अशी झाला भूमिभार. काळा काळा म्हणती अशी झाला भूमिभार. स्वजन स्वगोत्र,
झाला भूमिभार काळा काळा म्हणती अशी झाला भूमिभार काढा काढा म्हणती अशी झाला भूमिभार काढा काढा म्हणती अशी झाला भूमिभार काळा काळा म्हणते असे झाला भूमिभार जीव जाण्याचा प्रयत्न करतो शरीर त्याला धरू धरू ठेवतं आयुष्याचे सूत्र बिघडता भूतांची उमटे खडाडता न मर्तयाच्या चित्ता युगांत नोहे भाऊ जे मरतना त्याचं मरण पाहणाऱ्याला बघवत नाही त्याचं कसं होत असेल घरातले घाबरून जातात कुठेतरी एखादं येतं नाना आहे का घरी नाना आहे का घरी नाना आहे का काय रे लवकर चला का आमचं तात्या कसं तरी करतं लेका तात्या कसं तरी करतं हे तुम्हाला बघवत नाही तर तात्याचं कसं होत असेल ही मरणाची व्यथा पुन्हा एकदा लक्षात घ्या मरणाची व्यथा त्याच्या आधी म्हातारपणची व्यथा त्याच्या आधी तारुण्याची व्यथा त्याच्या आधी बाळपणची व्यथा त्याच्या आधी बाळणपणाची व्यथा आणि त्याच्या आधी मायच्या पोटात असतानाची व्यथा म्हणजे आईच्या पोटात असतानापासून मरेपर्यंतचा अख्खा कार्यक्रम म्हणजे व्यथा आहे आणि त्या व्यथा चुकवण्यासाठी मानवाचा जन्म आहे मग त्या व्यथा चुकवण्यासाठी काय करा फक्त विठ्ठलाचं चिंतन करा फायदा जन्म मरण व्यथा दूर होती जन्म मरण व्यथा दूर होती जन्म मरण व्यथा दूर होती जन्म मरण व्यथा तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्ती ध्याता तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्ती ध्याता तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्ती ध्याता तुका म्हणे तुम्ही जन्म मरण व्यथा दूर होती जन्म मरण व्यथा दूर होती उदंडाची झाले जन्मोनिया गेले उदंडाची झाले जन्मोनिया गेले जन्म मरण जन्म मरण दूर होते उदंडाची झाले जन्मोनिया गेले उदंडाची झाले जन्मोनिया गेले तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्ती ध्याता तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्ती ध्याता जन्म मरण व्यथा दूर होती जन्म मरण व्यथा दूर होती तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्ती ध्याता तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्ती ध्याता जन्म मरण व्यथा दूर होती जन्म मरण व्यथा दूर होती दूर होती हो दूर होती त्याकरता एवढंच करा विठ्ठलाचं चिंतन करा फायदा जन्म मरण व्यथा दूर होती कायला वाटलं हे घेतला काय अभंग चाललं कुठं आम्ही कुठेही जाऊ पण अभंगात आलो का नाही असा काय नियम आहे का केंद्र सरकारचा का पहिल्या चरणापासून सुरुवात करावी हे वक्त्याला स्वातंत्र्य आहे कोणत्या चरणात प्रवेश करायचं स्वातंत्र्य आहे फक्त गणित एक उत्तर आलं पाहिजे एकच 2 न 2 4 बरोबर आहे 2.25 न 2.25 4 2.5 न 1.5 4 पाऊण न 3.25 बस 4 महत्वाचे आहे तुम्हाला घेणं काय बाकीचं विठ्ठल 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 कोणताली ही कवर अरे विठ्ठल नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्ती ध्याता विठ्ठलच का अरे त्याच्या इतकं गोड जगात काही नाही बरं का डायबिटीसवाल्याला सुद्धा त्याचा परिणाम होत नाही जास्त होतं वगैरे शुगर
बाकी गुलाबजाम हे ते खाऊ नका भाऊ, ते वाढते. पण तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना. रसना म्हणजे ते बाटलीतलं मिळते ती रसना नाही. रसना म्हणजे जीभ, जिभेला म्हटलेलं आहे. जसं जसं गोड लागतं ते तसं तसं पुन्हा पुन्हा मागतं. का विठ्ठल हा चित्ते, विठ्ठल हा चित्ते, विठ्ठल हा चित्ते, विठ्ठल हा चित्ते. गोड लागे गाता गीती, गोड लागे गाता, गोड लागे गाता गीती, गोड लागे गाता गीती, गोड लागे गाता गीती, गोड लागे गाता गीती. विठ्ठल हा चित्ती, गोड लागे गाता गीती, गोड लागे गाता गीती, गोड लागे गाता गीती. विठ्ठल हा चित्ते, गोड लागे गाता गीती, गोड लागे गाता गीती, गोड लागे गाता गीती, गाता गीती. विठ्ठल हा चित्तीन गोड लागे गाता गीती. काही फुकट असते तर चोखट नसते बरं का असाजी. काही चोखट आहे तर फुकट नाही, आणि काही फुकटही आहे चोखटही आहे पण अवीट नाही. ह्या तिन्ही गोष्टी विठ्ठल नामाशी जुळल्या. फुकट, चोखट, अवीट. लक्षात ना, फुकट पण चोखट नाही. टोमॅटोची ट्रक उलटली भाऊ हायवेला आणि गावात निरोप आला, अरे टोमॅटोची ट्रक उलटली. लोक खताच्या गोण्या घेऊन गेले. फुकट. ट्रक उलटली आहे ना, फुकट. गोणीच लावायचे ना असं भरायचे हाताने तर बोट टोमॅटोत फसायचे. चालले गावात, का रे टोमॅटोची ट्रक फुकट. फुकट आहे पण कुजले टोमॅटो बोट फसतात. वास सुद्धा घ्यायच्या लायकीची नाही तर भाजी कुठली. म्हणजे टोमॅटो फुकट आहे, चोखट नाही. ट्रक उलटला ना, फुकट आहे, कोणी नाही, पण नासले आहे ना 3 दिवसापासूनचे, चोखट नाही. मार्केटमध्ये चोखट आहे, फुकट नाही. सफरचंद सारखे टोमॅटो पिंपळगाव बसवनला काय भाव, 100 रुपये किलो. आलो वापस. बायको म्हणले तुम्ही टोमॅटो आणणार होता ना आज, नाही खाल्लं तर मरतं का, 100 रुपये किलो. चोखट आहे पण फुकट नाही. ट्रक उलटला, फुकट आहे, चोखट नाही. आता हा ऑफिसला गेला, याला टोमॅटोची आवड होती, टोमॅटोच्या भाजीची आवड होती भाऊ. त्याच्या मित्रानं 10 किलोची पेटी पाठवून दिली त्याच्याकडे, फुकट. सफरचंद सारखे पुन्हा चोखट. आणि याला सवय होती ऑफिसमधून आल्या आल्या बरं का वाक्सर भाजी काय केली बायकोला. बाथरूम मध्ये फ्रेश झाला आणि विचारलं भाजी काय केली, टोमॅटो. एवढे महाग तुला काल सांगितलं होतं का, मरतं का नाही का खाल्ले तर, 100 रुपये किलो. अहो फुकट. चांगले नसतील, चोखट. बायको म्हणली चोखट न फुकट कसं काय. तुमच्या मित्रानं 10 किलोची पेटी सप्रेम भेट पाठवली, म्हणजे फुकटही आहे चोखटही आहे. तो म्हणला आज मला एकट्यालाच वाढ बरं, अर्ध पातेलं एकट्यानं बसवलं टोमॅटोचं. दुसऱ्या दिवशी म्हणला बांधून दे. तिसऱ्या दिवशी म्हणला आजही तेच कर. आता 10 किलो टोमॅटो दोघात संपवायचे आहे, किती दिवस लागेल. घरी गेल्यावर डोकं चालवा, दोघंच होते. चौथ्या दिवशी अरे काय भाजी केली, टोमॅटो. 5व्या दिवशी काय भाजी केली, टोमॅटो. काय भाजी, अरे काय वय टाकून गेलं, टोमॅटो टोमॅटो. 5 दिवस झाले. फुकट आहे, चोखट आहे, पण कंटाळा आला, अवीट नाही. हा लक्षात आलं ना. अरे ढीक पडलाय हायवेला, फुकट आहे तर चोखट नाही. मंडईमध्ये चोखट आहे, फुकट नाही. मित्रानं पाठवले ते फुकटही आहे चोखटही आहे, पण 5 दिवसात वैतागलं, अवीट नाही. याच्या उलट नाम आहे, नाम फुकट चोखट. नाम फुकट चोखट, नाम फुकट
फुकट चोखट नाम फुकट चोखट नाम घेता नये विट 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 नाम घेता फुकट चोखट नाम घेता नये विट नाम घेता नये विट नाम घेता नये विट नाम घेता फुकट चोखट नाम घेता नये विट नाम घेता नये विट नाम घेता नाम फुकट चोखट नाम घेता नये विट रसना येरा रसा विटे म्हणून विठ्ठल हा चित्ती गोड लागे गाता गीती. हो ठीक आहे पण फायदा काय सांगितला ना फायदा. तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्ती ध्याता ज्याच्या करता मानव जन्म मिळाला जन्म मरण वेथा दूर होती. आता मजा सांगतो प्रवेश कसा करायचा आणि वेल्डिंग कसं करायचं अभंगाचं आहे हा ना. आता 45 वर्ष झाले कीर्तन करतो. प्रवेश वाघ सर तुमचं लक्ष आहे माझ्याकडे. प्रवेश शेवटच्या चरणात झाला. तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्ती ध्याता जन्म मरण व्यथा दूर होती. म्हणजे जन्म मरण व्यथा दूर करण्याची क्षमता विठ्ठलात असल्यामुळे वर्णावी तिथून एका विठ्ठलाची वर्णावी तिथून एका विठ्ठलाची वर्णावी तिथून एका विठ्ठलाची वर्णावी तिथून एका विठ्ठलाची वर्णावी थोरी एका विठ्ठलाची वर्णावी थोरी एका विठ्ठलाची वर्णावी थोरी एका विठ्ठलाची वर्णावी थोरी एका विठ्ठलाची कीर्तिमान वाची सागुण कीर्तिमान वाची सागुण मुदंडची झाड जन्मोनिया मेले मुदंडची झाड जन्मोनिया मेले मुदंडची झाड जन्मोनिया मेले मुदंडची झाड जन्मोनिया मेले कीर्तिमान वासा कीर्तिमान वासा मुदंडची झाड जन्मोनिया मुदंडची झाड जन्मोनिया मुदंडची झाड जन्मोनिया जन्मोनिया विठ्ठल चित्ती ध्याता फायदा जन्म मरण व्यथा दूर होते. जन्म मरण व्यथा दूर करण्याची क्षमता विठ्ठलात असल्यामुळे वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची माणसात नसल्यामुळे कीर्ती मानवाची सांगू नये. कीर्ती मानवाचे सांगू नये कीर्ती मानवाचे सांगू नये विठोबा रखुमाई जय विठोबार कुमारी विठोबा रखुमाई कुमार कुमारी विठोबा कुमाई कुमार कुमारी बार कुमाई रखुमाई बार कुमाई कुमार पुंडली गवर्धा कुमार ज्ञानदेव पंढरीनाथ बीते थोर एका विठ्ठलाची वना बीते थोर एका विठ्ठलाची वना बीते थोर एका विठ्ठलाची वना बीते थोर एका विठ्ठलाची वनावी
म्हणावी ती थोरी एका विठ्ठलाची म्हणावी ती थोरी एका विठ्ठलाची वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगू नये कीर्ती मानवाची सांगू नये कीर्ती मानवाची मानवाची सांगू नये कीर्ती मानवाची सांगू नये कीर्ती मानवाची सांगू नये कीर्ती मानवाची सांगू नये उदंडचे झाले जन्मुनिया मेरे उदंडचे झाले जन्मुनिया मेरे कीर्ती मानवाची सांगू नये कीर्ती मानवाची सांगू नये कीर्ती मानवाची कीर्ती मानवासा कीर्ती मानवाची सांगू नये कीर्ती मानवा कीर्ती मानवाची कीर्ती मानवा उदंडची झाले जन्मोनिया मेरे उदंडची झाले भुवनिया गेले रामलंका भुवनिया गेले रामलंक उदंडचे झाले जन्मोनिया उदंडचे झाले जन्मोनिया जन्मोनिया विठ्ठल विठाण विठ्ठल विठ्ठल
जिजाऊ माता की जय, भारत माता की जय, सद्गुरु जो महाराज के तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्ती ध्याता जन्म मरण व्यथा दूर होती. जन्म मरण व्यथा दूर करण्याची क्षमता विठ्ठलात असल्यामुळे वर्णाविते थोरी एका विठ्ठलाची थोरी वर्णन करण्यासारखं फक्त देवाकडे आहे. बाकी कुठे काही एक आहे आणि एक नाही. षड्गुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण. ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य ही सहाही गुण ज्याच्याकडे आहे तो भगवान. सहाही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंत. आणि प्रत्येकाला एक एक गुण देऊन टाकला आप्पा. यश मारोतरावला दिलं. मारोतराव माहिती आहे ना, यशवंत हो म्हणून मालकालाही सोडवायची क्षमता आली. अहि रावण मही रावण जाणान घात करते आमच्या प्राणा. देवी रूप दोघा जना सोडिले आणि चोरून नेलं राम लक्ष्मणाला आणि तिथूनही सोडवलं मारोतरावने. मालकालाही सोडून आणण्याची क्षमता. एवढं यश थोरविला मारुती. बिभीषण केला लंकापती, त्याला लंकेचा राजा केला. यशे थोरविला मारुती. बिभीषण केला औदार्य देऊन करणा हाती. ज्ञान ब्रह्मदेवाला, वैराग्य शुकाचार्याला आणि ऐश्वर्य अर्जुनाला. यश मारुतीला, श्री बिभीषणाला, औदार्य कर्णाला, ज्ञान ब्रह्मदेवाला, ऐश्वर्य अर्जुनाला आणि वैराग्य शुकाचार्याला. नाही वैराग्य नाही तर मोठे मोठे इथे नापास झाले भाऊ. मोठे मोठे तापसा माझी दुर्जटीन तो शिव लागे. विश्वामित्र पराशर प्रभुतया वातांबपर्णाशण ते स्त्रीमुख पंकजम सुललितम दृष्टयो मोहां गतः शाल्यान्नं सघृतं पयोददेयुतं भुंजन्ति ये मानवः तेषां इंद्रिय निग्रह यदि भवेत विंदेस्तरे सागरे. हो म्हणत जाणं. होला काय हरकत आहे. येडका मदन बस धडक मारली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा. इंद्रचंद्रासी धाकदर हरा राविला जैन तो केवळ पंचानन येडका मदन. पण शुकाचार्या पुढे नापास झाला. वैराग्य शुकाते बोधून. रंबा पाठवली तर रंबेला शुकाचार्य म्हणले तुला उशीर झाला, 10ला यायला पाहिजे होती. उशीर झाला म्हणजे त्या अर्थी नाही. मला काय माहिती तुझ्या पोटात इतकी व्यवस्था आहे. कारण ते पोट फाडलं तिनं, सुगंध दाखवला, पिंजलेला कापूस दाखवला. शुकाचार्य म्हणले हे आधी कळतं तर मी तुझ्या पोटी जन्म घेतला असता, तू माझी माय झाली असती. पार लाजून गेली. ऐकून मुनी वाक्य रंबा अत्यंत कोमा येली मी दासी तुमची म्हणून या रंबा चरणा मुझी लागली. पूर्वी हे न कळते मनात पुरते येतो तुझ्या उदरा, तू माझी आई झाली असती. म्हणून वैराग्य शुकाते. ऐश्वर्य अर्जुन, ज्ञान ब्रह्मदेव या सहाही गुणाचा वाटपही केला. म्हणून ऐका यश श्री औदार्य ही गुणाची थोरवी ज्याच्याकडे आहे त्याचंच वर्णन करता येईल ना. म्हणून वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची. आणि त्याची थोरवी कायमची आहे ना भाऊ, कायमची आहे. माणसाची थोरवी कायमची नाही. किती चांगलं कार्य करा तरी 5 वर्षासाठी थोर असता तुम्ही, आहे का नाही. 5 वर्ष. तिथून पुढे माझी शब्द लागतो की नाही. मग माझी लागणे म्हणजे थोरवी संपणेच ना.
माजी राष्ट्रपती, माजी पंतप्रधान, माजी मुख्यमंत्री, माजी आमदार, माजी सरपंच, माजी ग्रामपंचायत सदस्य, त्याला हिंदीमध्ये भूत म्हणतात बरं का. माजीचं भाषांतर काय होते हिंदीमध्ये? भूतपूर्व रेल मंत्री, भूतपूर्व रक्षा मंत्री, भूतपूर्व प्रधानमंत्री. तिथे 5 वर्षांनी एक दिवस भूत लागते बरं का वाकसर. इथं 2 तासात भूत पळते. पळे भूत बाधा. म्हणून असं वाचलं कुठे? माजी ज्ञानेश्वर महाराज, माजी तुकाराम महाराज, माजी पांडुरंग ही कायमची थोरवी आहे, 5 वर्षापुरती थोरवी नाही. म्हणून वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची. माणसाची थोरवी मर्यादित आहे, 5 वर्षाकरता थोर, पुन्हा आपल्यासारखं लहान होतं. म्हणून कीर्तिमानवाची सांगून, कीर्तिमानवाची सांगून, कीर्तिमानवाची सांगून. बस इथपर्यंत आलो आपण. आता का सांगू नये याचं उत्तर दुसऱ्या चरणात. उदंडाची झाड जन्मोनी आम्ही, 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 उदंडाची झाड जन्मोनी आम्ही. हो होनिया गेले उदंडाची झाले जन्मोनी आम्ही, उदंडाची झाले जन्मोनी आम्ही, उदंडाची झाले जन्मोनी आम्ही, उदंडाची झाले जन्मोनी आम्ही, जन्मोनी आम्ही, जन्मोनी आम्ही. म्हणून कीर्ती मानवाची सांगू नये का? उदंडची झाले, अंदाज नाही एवढे झाले, आणि जन्मोनिया मेले. सामान्य जाऊ द्या, होऊन या गेले रावरंक. मोठे मोठे राजे ते गाडगे बाबा सहज सहज कीर्तनात, साधं साधं सरळ पण अंतकरणात ठाव घेणार. हात वर करा, तिथलं इथं नका, तिथलं बाबा म्हणायचे बाबा. मोठे मोठे राजे गेले, गाडगे बाबा, आणि मोठे मोठे राजे गेले. किती मोठा असू द्या, जाणार, जाऊ द्या, हो जाऊ द्या, पण किती पर्यंत, आतापर्यंत मोठे मोठे राजे गेले. परिणाम त्यांचे नाम कोणी नेघे चराचर, त्यांचे नाम कोणी नेघे चराचर, त्यांचे नाव कोणी नेघे चराचरी, त्यांचे नाव कोणी नेघे चराचरी. साई वेद चारी वर्णिता, साई वेद चारी वर्णिता, उदंडाची झाले जन्मोनी आम्ही, उदंडाची झाले जन्मोनी आम्ही. साई वेदाची वर्णिता, साई वेदाची वर्णिता, उदंडाची झाले जन्मोनी आम्ही, उदंडाची झाले जन्मोनी आम्ही, जन्मोनी आम्ही, जन्मोनी आम्ही. किती झाले बरं का वाकसर. उदंडची झाले, अंदाज नाही एवढे झाले, आणि जन्मोनिया मेले. आता मी असं विचारतो, आपल्या जगाच्या पाठीवर गायक किती झाले? उदंडची झाले. पण 2 गायक भारतातले अजरामर झाले, चंद्र सूर्य असेपर्यंत. लता दिदी मंगेशकर, भीमसेनजी जोशी. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव यांचं का? याचं उत्तर आहे
त्यांचा कंठ अभंग गायल्यानं पवित्र झाला म्हणून अमर झाल्या. बाकीच्यांनी गाणे म्हटले कातडे रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दिवाना. बाकीच्याने भाऊ हे शब्द यांनी गायले. हे शब्द फरक एवढाच संताच्या मुखातून आलेले गायले. रूपे गुंतले लोचन चरणी स्थिरावले मन देह भावहार पला तुझ पाहता विठ्ठल म्हणून अमर विठ्ठल 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 विठ्ठल. आता किती झालं 10 मिनिट आहे. उदंडजी झाले, जलमुनिया मेले, होवणिया गेले, रावरंक आतापर्यंत किती गेले पण त्यांचे नाम कोणी नेघे चराचरी. त्यांचं कशाला आपल्या मागचं जर विचारलं एकाएकी तुमच्या आजोबाचं नाव सांगू शकतो, पंजोबाचं झालं, त्याच्या बापाचं अरे कुठलं. इथं जिथं मुलाच्या लक्षात 3 पिढ्याच्या मागचं राहत नाही त्यांचे नाम कोणी नाही घे चराचरी. आणि ज्यांचं वर्णन करा म्हणतो ते अरे तेच तर मर्म आहे. साही वेदचारी वर्णितात साही वेदचारी वर्णितात साही वेदचारी वर्णितात. पण मला वाटते थोडंसं कमी पडतंय भाऊ इथं. 6 शास्त्र आणि 4 वेद एवढा शब्द तुकोबारायणी घातला. माऊली त्याच्या पुढे जातात 18 पुराण हरिसे गाते 18 पुराण हरिसे गाती 18 पुराण हरिसे गाती. साही शास्त्री कारण चहू वेददान साही शास्त्री कारण शाही शास्त्रीकार 18 पुराण हरिसे गाती 18 पुराण हरिसे गाती 18 पुराण हरिसे गाती. हरिपाठातलं आहे ते तेच तर अवघड आहे म्हणावं आहे का नाही. मी आपलं एक शब्द तुकोबारायचा कमी पडला नाही का आप्पा म्हणून मी हरिपाठाकडे बोट दाखवलं. तुकोबाराने 2च शब्द वापरले ना. त्यांचे नाम कोणी नेघे चराचरी. सहाई आणि वेदचारी वर्णिताती म्हणजे वेदाचा उल्लेख केला आणि 6 म्हणजे 6 शास्त्राचा उल्लेख केला. पण माऊली म्हणतात नाही 18 पुराण चहू वेदी जाणं अरे वेल्डिंग करता आलं पाहिजे ना. चहू वेदी जाणं साही शास्त्री कारण हे बरोबर आहे तुमचं. पण पुन्हा राहिलं 18 पुराण हर्षी गाती. 18 पुराणी सिद्धांत 18 पुराणी सिद्धांत 18 पुराणी सिद्धांत 18 पुराणी सिद्धांत. तुका म्हणे हाची हेत 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 तुका म्हणे हाची हेत. 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाती हेत तुका म्हणे हाती हेत तुका म्हणे हाती हेत. तुका म्हणे हाची हेत तुका म्हणे हाची हेत तुका म्हणे हाती हेत. बरं का कावडे जमला आता. रमेश पाटील थोडं राहिला आता. आता काय 9 मिनिट आहे. थोडं 6 शास्त्र 18 पुराण 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची हेत. 6 शास्त्र सांगतात 18 पुराण सांगतात 4 वेद सांगतात. वेद अनंत बोलीला अर्थ विठोबासी शरण जावे विठोबासी शरण जावे विठोबाची शरण जावे विठोबाची शरण जावे विठोबाची शरण जावे विठोबासी शरण जावे विठोबाची शरण जावे विठोबाची शरण जावे
घाबरू नका, जमलं. वेदाचं झालं, पुराणाचं झालं, शास्त्राचंही झालं, ते सगळे सांगतात विठोबाशी शरण जावे. शरण जावे म्हणजे काय? निजनिष्ठा नाम गावे. म्हणून थोरी विठ्ठलाची, मानवाची नाही, उदंडची झाले. बरं त्याचंच का? त्याचं कारण आहे, माणसाची थोरवी का गायची नाही भरत? तिथे क्षय आहे, पुन्हा चल आहे, पुन्हा ढळणं आहे. हे तिन्ही माणसाकडे लागतंय. क्षय आहे, मानावंच लागेल तुम्हाला. क्षय म्हणजे शक्ती न्यूनता. तारुण्यामध्ये जी ताकद असते ती म्हातारपणात नसते. तारुण्यामध्ये चालता चालता म्हाताऱ्याला ढकलतं, आणि म्हातारपणात हे कधी घसरून पडतं यालाही कळत नसते. ते शक्ती न्यूनता आहे. पुन्हा ढळ आहे. आता जे रूप दिसतं ना ते ढळणार आहे. बाळपणी बाळ असतं वाकसर, तसं तारुण्यात नाही, आणि तारुण्यात असतं तसं म्हातारपणात नाही. बाळपणी कोणाचंही बाळ असू द्या, कावळे पाटील, उघड्या अंगाचं, जांग्या घातलेलं, गोरं पान, हातात खुळखुळा काजळाचा टिळा, नवीन माणूस म्हणतो पप्पी दे बाळा. आता इमानदारीनं बोला, असं कोणी म्हणतंय का? आजोबा काय कायम घाईतच असता बा तुम्ही, काय काम आहे? काय नाही, एक पप्पी द्या मग पिंपळगावला जा. अरे कुठली पप्पी? म्हातारी नाही तोंड पाहत तर पप्पी कुठली? याला म्हणतात ढळणे. असं कोणी ऐकलं? आम्ही पंढरपूरच्या वारीला गेलतो भाऊ, मग काय झालं? गेल्या सालपेक्षा विठोबा म्हातारा दिसतो यंदा. नाही का? अक्षय ढळ चळे ना ढळे ना, अक्षय ढळ चळे ना ढळे ना, अक्षय ढळ चळे ना ढळे, अक्षय ढळ चळे ना ढळे, अक्षय ढळ चळे ना ढळे ना, अक्षय ढळ चळे ना ढळे ना, अक्षय ढळ चळे ना ढळे, अक्षय ढळ चळे ना ढळे. तया नारायणा धात जावे, तया नारायणा धात जावे, तया नारायणा धात जावे. उदंडची झाले जन्मोनिया मेरे, उदंडची झाले जन्मोनिया मेरे, तया उदंडची झाले जन्मोनिया मेरे, उदंडची झाले जन्मोनिया मेरे, जन्मोनिया मेरे, जन्मोनिया मेरे. अक्षय आढळ म्हणजे चळणा ढळणा असा जो विठ्ठल आहे, तया नारायणा ध्यात जावे. आणि मग त्याचं ध्यान केल्यावर, अरे ते आधीच सांगितलं, विठ्ठल चित्ती ध्याता, ज्याच्यासाठी जन्म मिळाला तो फायदा होईल. जन्म मरण व्यथा दूर होते, जन्म मरण व्यथा दूर होती, जन्म मरण व्यथा दूर होती. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली. मस्त गायनाचार्य, मृदंगाचार्य, ज्याने नियोजन केलं त्या कावळे परिवाराला धन्यवाद देतो.